हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज संडे आहे आणि मी असं वाटतं दर संडेला मी व्लॉग करते. लास्ट संडेला पण केलेला आणि म्हणजे ना मी लास्ट संडेला जो व्लॉग केला, एडिट केला आणि मी अपलोड करत होती, तो अपलोड बिलकुल नव्हता होत. रात्री पण नव्हता होता अपलोड. म्हणजे खूप स्लो होतं नेटवर्क. म्हणजे नेटवर्क होतं, मी खरं तर हॉटस्पॉट घेऊन अपलोड करते व्लॉग आणि सकाळी अपलोड करायला घेतलं की पटकन होतं अपलोड. त्याला पण टाईम लागतो, म्हणजे 1-2 तास, म्हणजे 1-1.5 तास लागतोच त्याला अपलोड व्हायला. म्हणून जरा लेट होतो अपलोड होण्यावर. आता मी पहिले काय करायची, व्लॉग बनवायची दिवसभर, रात्री एडिट करायचे, रात्रीच अपलोड करायची, असं करायची मी. तर आता जरा चेंजेस झालेत खूप. काय नाही, आज जरा प्रोडक्टिव्ह लाईफ ठेवणार आहे, कारण मी खूप आळशी पण झाली आहे. माझे जे डार्क सर्कल्स आले आहेत ना, ते त्याच्यामुळे चालले. झोप पूर्ण नाही होते माझी व्यवस्थित. आणि आज नाश्त्यामध्ये पोहे. आता अशी रेडी झाली आहे, म्हणजे रेडी पण, मेकअप पण नाही केला. खरं तर हा व्हिडिओ शूट करायला नाही, मी एक व्हिडिओ म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे एक शूटसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी चेंजिंग वगैरे, मेकअप वगैरे केला. तर आता मी ना, म्हणजे जी प्रोडक्टिव्ह लाईफमध्ये जे करणार होती ते बाकी कामं तर झाली आहेत, पण एक म्हणजे माझं मेन काम म्हणजे सगळा मेकअप सेट, ज्वेलरी बॉक्स, हे सगळं व्यवस्थित ठेवणं. कारण खूप दिवस झाले, एवढा गोंधळ झाला ना याच्यामध्ये. म्हणजे जे यूज पण नाही करत ते पण ह्याच्यामध्ये आहे. इथे बॉक्स आहेत असेच पडले आहेत. परत बाकी जे ज्या गोष्टी आहेत, एक नकली जे मी घेतलेलं आहे म्हणजे ते पण असंच पडलेलं आहे. मी व्यवस्थित ठेवलंच नाही. माझ्या एक पिंक बँगल्स आहेत त्या इकडे आहेत आणि ग्रीन बँगल्स इकडे तिकडे आहेत, असं झालेलं आहे खरं तर. म्हणून मी आता ह्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करते. तर बघा, आणि जे यूज नाही ते मी टाकून देणार आहे, कारण काय फायदा नाही ठेवून हे. तर एवढा हा एक डबा आहे आणि हा एक आहे. हा मी घेतला होता डीमार्टमधून आणि हा माहीत नाही, नॉर्मलच कुठून तरी भेटला आहे. म्हणजे एक होता असा एक डबा घरात, तो मी घेतला यूजसाठी. तर मी आता व्यवस्थित ठेवणार आहे सगळं. आणि मी नको ते बॉक्स माहिती आहे मी कुठे ठेवलेले, ह्याच्यात ठेवलेले सगळे. आता बॉक्स काढलेत, म्हणजे ह्याच्यामधले जे प्रोडक्ट आहेत ते मी बाहेर काढून ठेवलेत दुसरीकडे. पण हे बॉक्स का माहिती का ठेवलेत, तर आता बघू. ह्याचा जर काय यूज तर माहीत नाही काय होईल नाही होईल, पण बघू काय झाला तर त्याच्यासाठी ठेवले. म्हणजे मी कधीतरी मन झालं तर क्राफ्ट करते, पण आता मन नाही होतं. माझी पाठ गेली बसून बसून इकडे. म्हणजे मी कधीतरी केलं तर क्राफ्ट करते, पण आता ह्याचं माहीत नाही का होईल नाही होईल. सो ठीक आहे, टाकेल मी, बघेल, विचार करेल जर काय जमलंच तर. तर आता ह्याच्यामध्ये मी काहीतरी ठेवते. म्हणजे मला वाटतं ह्याच्यामध्ये मी झुमके ठेवावे, कारण हा तेवढा आहे बॉक्स. ह्याच्यामध्ये वेगळं ठेवेल मी आणि इकडे बेंगल्स, झुमके आणि हे नेकपीस झालं सगळं व्यवस्थित. थोडं बरं वाटतंय आता, जरा बरं वाटतंय, कारण मगाचपासून लाईट नव्हती येत आणि आता थोडीशी लाईट चमकली आहे. आता फ्रेश एकदम वाटते, कारण ना हे जेव्हा असं अस्तव्यस्त होतं ना त्यावेळेस मला खूप चिडचिड होत होती. आणि मी जे नको आहे ना ते मी खरंच मी यूज नाही करत, ते मी टाकून देते, कारण काहीच फायदा नाही आहे ते ठेवून. उगाचच दुसऱ्या ज्या गोष्टी आणते मग त्याला जागा नाही मिळत, मग तेच टाकून देईल मी. आता मी तेच जसं आता ऑर्गनाईज केलं आहे तसंच सेम ठेवणार आहे. म्हणजे जिथे बँगल्स ठेवलं तिथे मी बँगल्स ठेवेल नेक्स्ट टाईम, जिथे झुमके तिथे झुमके, तिथे नेकपीस तिथे नेकपीस ठेवणार आहे. असंच करणार आहे मी आता. मी जे हे सगळं व्यवस्थित क्लीन करत होते ना तेव्हा मला हे सापडलं, बटरफ्लायवाला क्लिप. एक तर तो एवढं
हेवी जड वाटतं ना ओपन करायला. आता मस्त दिसतंय. मी हा यूज अजिबात केला नाही. एकदा दोनदा केला असेल, त्याच्यानंतर अजिबात हात पण लावला नाही. मी असंच ठेवून दिलेला. कारण म्हणजे एक फ्राईड राईस. तर मी हा पहिले पण बनवलेला आणि मस्त झालेला. आणि लास्ट टाइम मी बनवलेलं मंचुरियन ग्रेव्ही. तर यावेळी मंचुरियन ग्रेव्ही नाही बनवते कारण कंटाळा येतो यार तेवढं सगळं बनवत बसायला. तर म्हणून मी फक्त आज चायनीज म्हणजे फ्राईड राईस बनवते. तर मी दाखवते काय काय केलं आहे. बाकी सगळं चॉपिंग तयारी वगैरे झाली, फक्त फोडणी द्यायची. आता तेल तापत ठेवले, जास्त गरम होईल. कोबी, शिमला मिरची, हे कांद्याची पात, लसूण. आता पहिले लसूण देणार आहे मी फोडणीला. मीठ जरा इकडे तिकडे झाले ना, मीठ कमी लागलेलं. बाकी ठीक आहे. ठीक आहे काय? ठीक आहे. ठीक आहे. परत कर. अरे ठीक आहे यार. तर आता मला ब्लॉग करायचं, कधीपासून मी स्टार्ट करते आणि नेक्स्ट डे हा मंडे आहे. तर मी कधीपासून स्टार्ट करते. पाऊस, नुसता पाऊस पाऊस पाऊस, सकाळपासून तेच चाललंय पावसाचं. मला ना ब्लॉग करता येते ना शूट, म्हणजे काहीच करता येत नाही. असं म्हणजे आवाज माझा पोचेल नाही पोचेल कळत नाही आहे फोनपर्यंत, म्हणून धबधब धबधब पडतोय सारखा. तर आता मी करते एक स्किन केअर. म्हणजे ना मी कालच एक व्हिडिओ बघितलेला, तो म्हणजे ॲलोवेरा जेल आणि लवंग लावायचं आहे म्हणजे फेसला. तर ते मी दाखवते कसं करायचं. आणि जे माझे डोळे असे झालेत ना, हालत माझ्या डोळ्यांची खरंच असे विचित्र वाटत आहेत ना मला, ते रिपेअर करावे लागणार आहेत आता. काय दिवस झालेत रिपेअर करावे लागणार आहेत आता मला माझे डोळे. तर आता मी ते पटकन करते. आणि मी ते क्लिप लावलेत कारण मग ते हेअर्स पुढे येतात ना, मी काय फेस पॅक लावत असेल तेव्हा. तर मी दाखवते काय करणार आहे आता. ओके. तर ना हा खूप सारा ॲलोवेरा आहे माझ्याकडे. थोडंसं फोकस. हां, खूप सारा ॲलोवेरा. ते ना मी एका पाणीमध्ये ठेवला आहे कारण तो खराब होऊ शकतो म्हणून मी एका पाणीमध्ये ठेवला आहे तो. म्हणजे भरपूर असे कट करून ठेवलेत मी पीसेस. हे असे कट करून ठेवलेत पीस, म्हणजे व्यवस्थित राहतील, हेल्दी. आणि आता मी ह्याच्यातला एक पीस घेते छोटूसा. हां ठीक आहे. हां, आणि हा लवंग घेतला आहे मी थोडासा, म्हणजे एक मी बाउल घेतलेला त्याच्यामध्ये. अरे यार, त्याच्यामध्ये मी एक लवंग घेतला कारण ना मी फर्स्ट ट्रायमध्ये बघत होती, जर ठीक झालं तर नाही तर काय रिॲक्शन पण होऊ शकतो, म्हणून कधी पण एकच काहीतरी टेस्ट पॅच बोलतात ना, म्हणजे एक टेस्ट करून घ्यायची की सूट होतं आहे की नाही फेसला. तर ह्याच्याने मी मसाज करा. आणि हे ॲलोवेराचं मेन रूटचं आहे. माहीत नाही मला मी काय बडबडते.